इझियर MPSC चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायचे विसरू नका. इंग्लिश ग्रामर बाय व्रेन अँड मार्टिन. व्रेन आणि मार्टिन यांनी लिहिलेली बुक आपण मराठीतून शिकत आहोत. आजचा आपला टॉपिक आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे रूल्स कोणते ते आपण बघूया. 2 or more singular nouns or pronouns joined by and required a plural verb. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंग्युलर नाउन किंवा प्रोनाउन जर अँडने कनेक्ट केले असतील, अँडने जॉईन केले असतील तर तेव्हा प्लुरल व्हर्बचा वापर केला जातो. आता उदाहरण बघूया. गोल्ड अँड सिल्वर आर प्रिशियस मेटल्स. आता गोल्ड आणि सिल्वर हे सिंग्युलर नाउन झाले, त्यांना कनेक्ट करण्यासाठी अँडचा वापर केला, त्यामुळे आर या प्लुरल व्हर्बचा वापर केलेला आहे. नेक्स्ट उदाहरण. ही अँड आय वेअर प्लेइंग. आता ही आणि आय यांना कनेक्ट करण्यासाठी अँडचा वापर केलेला आहे, त्यामुळे वर्ब हे प्लुरल फॉर्ममधील वापरले आहे, म्हणजे वेअर हे झाले प्लुरल वर्ब. बट इफ नाउन सजेस्ट वन आयडिया टू दी माइंड और रेफर टू दी सेम पर्सन और थिंग द वर्ब इज सिंग्युलर. परंतु जेव्हा नाउन एक आयडिया सजेस्ट करत असेल सेम पर्सन सेम थिंगसाठी तर वर्ब हे सिंग्युलर फॉर्ममधील वापरावे लागते. आता उदाहरण बघूया. ब्रेड अँड बटर इज हिज ओनली फूड. आता इथे बघू शकता ब्रेड आणि बटर. आता ब्रेडवर आपण बटर लावतो, त्यामुळे ती एक सिंगल थिंग, एक वन आयडिया सजेस्ट करत आहे, त्यामुळे इज या सिंग्युलर व्हर्बचा इथे वापर केलेला आहे. Words joined to a singular subject by with as well as etc. are parenthetical. The verb should therefore be put in the singular. एक्झाम्पल बघू. द हाऊस विथ इट्स कंटेंट्स वॉज इन्शुअर्ड. आता हाऊस हे झाले सिंग्युलर सब्जेक्ट, परंतु इट कंटेंट्स हे प्लुरल फॉर्ममध्ये आहे, परंतु आपण इथे द हाऊस सिंग्युलर फॉर्ममध्ये असल्यामुळे वॉज या सिंग्युलर व्हर्बचा वापर केलेला आहे आणि हाऊस आणि इट कंटेंट्सला विथने जॉईन केलेले आहे. विथ ॲज वेल ॲजने जॉईन केले असेल आणि जर सब्जेक्ट सिंग्युलर फॉर्ममध्ये असेल तर वर्ब देखील सिंग्युलर फॉर्ममध्ये घ्यायचे असते, त्यामुळे वॉज या सिंग्युलर फॉर्मचा आपण इथे वापर केलेला आहे. ईच, नायदर, either, everyone, many, a must be followed by a singular verb. आता ईच, आयदर, नायदर, एव्हरीवन असेल तर सेंटेन्समध्ये सिंग्युलर व्हर्बचा वापर केला जातो. उदाहरण बघूया. नायदर ऑफ दी टू मेन वॉज व्हेरी स्ट्रॉंग. आता इथे बघू शकता मेन हे झाले प्लुरल फॉर्म, तर जनरली प्लुरल फॉर्म असेल तर आपण व्हर्ब देखील प्लुरल वापरतो, परंतु आपण सेंटेन्समध्ये नायदरचा वापर केलेला आहे, त्यामुळे सिंग्युलर व्हर्बचा आपण वापर केलेला आहे. नेक्स्ट. ईच ऑफ दी सबस्टन्सेस इज फाउंड इन इंडिया. आता इथे सबस्टन्स नाही तर आपण सबस्टन्सेस बोलले, परंतु आपण सेंटेन्समध्ये ईचचा वापर केला आहे, त्यामुळे ईच ह्या सिंग्युलर व्हर्बचा वापर केलेला आहे. जरी सबस्टन्सेस बोलले तरी आपण सिंग्युलर व्हर्बचा वापर केलेला आहे. नेक्स्ट. 2 or more singular subjects connected by or nor required a singular verb. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंग्युलर सब्जेक्ट जर ऑर किंवा नॉरने कनेक्ट केले असतील तर सेंटेन्समधील व्हर्ब हे सिंग्युलर असते. उदाहरण. नो बुक और कॉर्नर वॉज लेफ्ट अनएक्सप्लोर्ड. आता बुक आणि कॉर्नरला जॉईन करण्यासाठी ऑरचा वापर केलेला आहे, त्यामुळे वर्ब देखील सिंग्युलर फॉर्ममधील झाले, म्हणजे वॉज हे झाले सिंग्युलर वर्ब. बट वेन वन ऑफ द सब्जेक्ट्स जॉईन बाय और नॉर इज प्लुरल द वर्ब मस्ट बी प्लुरल. म्हणजे जर सब्जेक्ट ऑर किंवा नॉरने जॉईन केले परंतु ते प्लुरल असतील तर वर्ब देखील प्लुरल फॉर्ममध्ये वापरावे लागते. अँड दी प्लुरल सब्जेक्ट शुड बी प्लेस्ड नियरेस्ट दी वर्ब. आणि सेंटेन्समधील प्लुरल सब्जेक्ट असतो तो वर्बच्या शेजारीच प्लेस केलेला असतो, म्हणजे वर्ब आणि प्लुरल सब्जेक्ट हे सेंटेन्समध्ये जवळजवळ बघायला मिळते. आता उदाहरण बघूया. नायदर दी चेअरमन नॉर दी डिरेक्टर्स आर प्रेझेंट. इथे डिरेक्टर्स हे झाले प्लुरल सब्जेक्ट
आणि आर हे झाले प्लुरल वर्ब. त्या दोघांनाही आपण जवळजवळ प्लेस केलेले आहे असे बघायला मिळते. त्यामुळे प्लुरल सब्जेक्ट शुड बी प्लेस्ड नियर द वर्ब. नेक्स्ट पॉइंट, when the subject joined by or nor are of different person, the verb agrees with the nearer. डिफरंट पर्सन ऑर किंवा नॉरने जॉईन केलेले असतील तेव्हा वर्ब ॲग्रीज विथ द नियरर. म्हणजे काय, तर उदाहरण बघूया. आयदर ही और आय ॲम मिस्टेकन. आता इथे ॲम या वर्बचा वापर केलेला आहे. आता ॲम का, तर इथे आय हा सब्जेक्ट वापरला आहे, त्यामुळे ॲमचा वापर केलेला आहे. असेही म्हणू शकले असते की आयदर आय और ही इज मिस्टेकन. जर ही असेल तर आपण इजचा वापर केला असता, परंतु वर्ब जवळ आय आहे त्यामुळे आपण आय ॲम मिस्टेकन असे बोलले आहे. जर वर्ब जवळ ही असते तर आपण ही इज मिस्टेकन असे बोलले असते. बट इट इज बेटर टू अवॉइड देअर कन्स्ट्रक्शन अँड टू राईट. हे अवॉइड करून कसे लिहिले जाते, तर ही इज मिस्टेकन ऑर एल्स आय ॲम. नेक्स्ट पॉईंट बघूया. टू नाउन्स क्वालिफाईड बाय ईच ऑर एव्हरी इवन दो कनेक्टेड बाय अँड रिक्वायर ए सिंग्युलर वर्ब. आता उदाहरण, एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल वॉज गिवन ए पॅकेट ऑफ स्वीट्स. आता जनरली एव्हरी हे प्लुरल फॉर्ममध्ये वापरले जाते, परंतु बॉय आणि गर्ल यांच्या आधी एव्हरी हा वर्ड आहे आणि त्या दोघांना जॉईन करण्यासाठी इथे अँडचा वापर केला आहे. त्यामुळे सेंटेन्समधील वर्ब हे देखील सिंग्युलर फॉर्ममध्ये झाले. नेक्स्ट, सम नाउन्स विच आर प्लुरल इन फॉर्म बट सिंग्युलर इन मिनिंग टेक्स ए सिंग्युलर वर्ब. म्हणजे काही नाउन असतात ते प्लुरल फॉर्ममध्ये असतात, परंतु त्यांचा अर्थ, त्यांचा मिनिंग हा सिंग्युलर असतो, तेव्हा सिंग्युलर वर्बचा वापर केला जातो. उदाहरण, द न्यूज इज ट्रू. आता इथे बघू शकता न्यूज, तर न्यूज हे आपल्याला प्लुरल फॉर्ममध्ये वाटते, पण त्याचा मिनिंग हा सिंग्युलर आहे, त्यामुळे सिंग्युलर वर्ब म्हणजे इजचा वापर आपण इथे केलेला आहे. मॅथेमॅटिक्स इज ए ब्रांच ऑफ स्टडी इन एव्हरी स्कूल. आता मॅथेमॅटिक्स, आता इथे बघू शकता एस प्रत्यय आपण जॉईन केला. जर एस असेल तर जनरली प्लुरल फॉर्मचा वापर केला जातो, परंतु मॅथेमॅटिक्स हा एक सिंग्युलर मिनिंग आहे. प्लुरल आपल्याला ते प्लुरल फॉर्ममध्ये दिसते, परंतु त्याचा अर्थ हा सिंग्युलर आहे, त्यामुळे इज या सिंग्युलर वर्बचा आपण वापर केलेला आहे. नेक्स्ट, नन, दो प्रॉपरली सिंग्युलर कॉमनली टेक्स ए प्लुरल वर्ब. म्हणजे नन, दो हे सिंग्युलर आहेत, परंतु सेंटेन्समध्ये कॉमनली प्लुरल वर्बचा वापर केला जातो. नन आर सो डीफ ॲज दोज हू विल नॉट हिअर. आता ननचा वापर केलेला आहे. आता ननवरून आपण म्हणतो की सिंग्युलर पाहिजे, परंतु सेंटेन्समध्ये घेताना त्याचे प्लुरल वर्ब वापरले जाते, त्यामुळे आर ह्या प्लुरल वर्बचा वापर केलेला आहे. When the plural noun is a proper name for some single subject or some collective unit, it must be followed by a singular verb. म्हणजे जेव्हा प्लुरल नाउन हे प्रॉपर नेम असेल एखाद्या सब्जेक्टचे किंवा काही कलेक्टिव्ह युनिटचे, तर तेव्हा सिंग्युलर वर्बचा वापर केला जातो. उदाहरण, द अरेबियन नाईट्स इज स्टील ए ग्रेट फेवरेट. आता इथे बघू शकता नाईट नाही तर नाईट्स आहे, तर आपल्याला असे वाटू शकते की आपण हा प्लुरल फॉर्म आहे तर वर्बचा देखील प्लुरल फॉर्म असायला हवे, परंतु अरेबियन नाईट्स हे एक बुकचे नाव आहे, ते एक प्रॉपर नेम आहे, त्यामुळे आपण इज या सिंग्युलर वर्बचा वापर केलेला आहे. अ कलेक्टिव्ह नाउन टेक्स ए सिंग्युलर वर्ब वेन द कलेक्शन इज थॉट ऑफ as a one whole. Plural verb when the individual of which it is composed are thought of. आता उदाहरण बघू. द कमिटी हॅज इश्यूड इट्स रिपोर्ट. आता कमिटी हे कलेक्टिव्ह नाउन आहे, परंतु जेव्हा कमिटीला आपण ॲज ए होल कन्सिडर करतो तेव्हा सिंग्युलर व्हर्बचा वापर केला जातो. आता इथे कमिटीला आपण ॲज ए होल असे कन्सिडर केले, त्यामुळे हॅज या सिंग्युलर व्हर्बचा आपण वापर केलेला आहे. जर कमिटीमधील प्रत्येक पर्सनला, प्रत्येक व्यक्तीला जर संबोधले असते तर आपण
प्लुरल व्हर्बचा वापर केला असता, परंतु इथे कमिटीला ॲज ए होल असे कन्सिडर केले आहे, त्यामुळे हॅज या सिंग्युलर व्हर्बचा वापर केलेला आहे. When a plural noun denotes some specific quantity or amount considered as a whole, the verb is generally singular. म्हणजे प्लुरल नाउन जर एखादी स्पेसिफिक क्वांटिटी, एखादी अमाऊंट जिला आपण ॲज ए होल कन्सिडर करतो, तेव्हा वर्ब हे जनरली सिंग्युलर फॉर्ममध्ये असते. उदाहरण 15 मिनिट्स इज अलाउड टू इच स्पीकर. आता 15 मिनिट्स, किती मिनिट? 15 मिनिट्स. ही एक स्पेसिफिक क्वांटिटी मेन्शन केलेली आहे, त्यामुळे आपण इथे सिंग्युलर व्हर्बचा वापर केलेला आहे. 15 मिनिट्स हे जरी आपल्याला प्लुरल वाटते, परंतु ती एक स्पेसिफिक क्वांटिटी आहे, त्यामुळे इज या सिंग्युलर व्हर्बचा वापर केलेला आहे. 10 किलोमीटर्स इज ए लाँग वॉक. आता इथे देखील किती किलोमीटर? तर 10 किलोमीटर. एक स्पेसिफिक अमाऊंट आपल्याला माहिती, एक स्पेसिफिक क्वांटिटी माहिती आहे, त्यामुळे किलोमीटर्स हे जरी प्लुरल वाटले तरीही आपण व्हर्बचा, सिंग्युलर व्हर्बचा वापर केलेला आहे. का? तर ते एक स्पेसिफिक क्वांटिटी और अमाऊंट ॲज ए होल असे कन्सिडर केलेले आहे, त्यामुळे सिंग्युलर व्हर्बचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. थँक्यू.